हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ब्लाऊजला पायपिंग कशी लावायची अगदी सोपी पद्धत आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही पण पायपिंग करायला शिका. तर आपण 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला शिलाई मारून जोड दिलेला आहे. मोठी पट्टी घ्यायची आहे कारण की कमी पडायला नको पाहिजे. त्यानंतर आपण पट्टी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला ब्लाऊज पहिले आपण पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे, कारण की नवीन शिकणारे असतात ना, त्यांना लवकर जमत नाही पायपिंग करायला. तर आपण हळूवारपणे असं बोटाने प्रेस करून शिलाई मारून घ्यायची आहे, कारण की फिनिशिंगमध्ये हे घोळ पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हळूवारपणे आपण बोटाने प्रेस करत जायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे पट्टीला. मी अस्तरचीच पट्टी घेतलेली आहे पायपिंगची गोट बनवायला. तर ब्लाऊजला आपण ही लावून घ्यायची आहे. अर्धा इंच बाहेरच्या साईडने काढायची आहे पट्टी एक्स्ट्रा. त्यानंतर शिलाई मारून घ्यायची आहे. डबल दाब शिलाई मारायची आहे. हळूवारपणे आपल्या हाताला प्रेस करत जायचं आहे आणि शिलाई मारत जायची आहे. आणि जसं आपण पट्टीला असा आकार देण्यासाठी म्हणजे आपण शिलाई मारतो ना, त्यावेळेस आपला हात पण असा राऊंडमध्ये फिरायला पाहिजे. त्याने ना आपली पट्टी लवकर अशी आकारामध्ये फिरते. हळूवारपणे असं करत हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपला हात पण असा फिरवायचा आहे. मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर इकडच्या साईडने पण एक्स्ट्राचं ते अर्धा इंच पट्टी काढून घ्यायची आहे पुढे. त्यानंतर एक्स्ट्राचे हे धागे आहेत ना, म्हणजे बरोबर फिनिशिंगमध्ये यायला पाहिजे आपली पायपिंगची पट्टी. त्यामुळे तुम्हाला जर का जाडसर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त कापड कापू नका. मला थोडी पातळच पाहिजे म्हणून मी थोडंसं असं फिनिशिंगमध्ये कापत आहे. त्यानंतर वरतून प्रेस करत जायचं आहे बोटाने आणि वरतून दाब शिलाई द्यायची आहे. याच्याने काय होतं की आपली ही पट्टी बिघडत नाही आणि जे नवीन पहिल्यांदाच ट्राय करत आहेत ना, त्यांना पण ही पट्टी लावायला म्हणजे पायपिंग बनवायला लगेच जमून जाते. तर आपण अशी दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. जर का तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन पण प्रेस करून घ्या. त्याच्याने काय होईल की तुम्हाला माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. माझ्या मशीनमध्ये ना 1-2 वेळेस असंच धागा तुटून जातो. तर असं वरच्या साईडने पहिले दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने पण शिलाई मारायची आहे. खालचा कापड असा पट्टीमध्ये घ्यायचा आहे आणि असं जाडसर गोल राऊंडमध्ये येत असेल ना, त्याच्यावरतून शिलाई मारायची आहे. मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालून पण बघायचं आहे की आपला एक्स्ट्राचा कापड तर बाहेर निघत नाही, याची पण काळजी घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही पण पायपिंग करायला शिका. पायपिंग लावायची 2-3 पद्धत आहे. जर का तुम्हाला ती रेडीमेड पायपिंग लावायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी पुढचा व्हिडिओ बनवेल तुमच्या कमेंटवर. खालून पण प्रेस करत जायचं आणि
अशी स्टिचिंग करून घ्यायची. आणि आपला कापड पण शिलाईमध्ये नको यायला पाहिजे, याची पण काळजी घ्यायची. त्यानंतर असंच ब्लाऊजला स्टिचिंग करून घ्यायची पायपिंगला. तर बघा आपली पायपिंग तयार झाली आहे. बघा कशी मस्त उठून आली आहे आपली पायपिंग. खूप छान तयार झाली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आणि कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला रेडीमेड पायपिंग कशी लावायची.